नमस्कार दूध व्यावसायिक मित्रांनो. कारण दूध व्यवसाय सध्या करायचा म्हटला की सर्व दूध उत्पादकांचा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तो म्हणजे सध्या गाई म्हशी गाभण राहत नाहीत. त्यांच्या गाभण तक्रारी सुरू आहेत मित्रांनो. तर बरेच कशा मित्रांचा दूध उत्पादकांचा हाच प्रश्न आहे की दादा आमच्या गोठ्यामध्ये आमच्या गाई वेळेवर माझं राहत नाहीत, माझं येत नाहीत आणि त्या वारंवार पलटत आहेत. तर तुमच्या गोठ्यामध्ये देखील असा प्रॉब्लेम उद्भवतो का? असा बऱ्याच आपल्या मित्रांचा प्रश्न होता मित्रांनो. तर मित्रांनो कसं असतं सध्या दूध व्यवसाय करायचा म्हटला की ती गाय असो किंवा म्हैस ती वेळेवर गाभण राहणं हे महत्त्वाचं आहे. तर हा दूध व्यवसाय प्रवडतो. म्हणजे वेळेत तिचं जे वेत असतं ते पूर्ण झालं पाहिजे. तर यावरती कुठं ना कुठं आपण त्या जनावराला नाव ठेवण्यापेक्षा म्हणजे एखादी म्हैस, मुर्रा म्हैस असेल तर ते लवकर गाभण राहत नाही. असं जे तिला आपण नाव ठेवतो त्यामध्ये कुठेतरी कदाचित आपण कमी पडतोय का? आपली चूक आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे मित्रांनो. कारण का? कारण ती म्हैस व्यायल्यापासून तिचं जे व्यायल्यापासून तिचं जे माजोर येण्यापर्यंतचा जो काळ असतो त्याकडे आपलं म्हणजे लक्ष असलं पाहिजे. म्हणजे ती म्हैस व्यायल्यानंतर तिथे 45 ते 45 दिवसात ती पहिला माझ्यावर येते. मग त्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. दुर्लक्ष होता कामा नये. कारण आपण काय म्हणतो जर तिला पहिल्या माझ्यामध्ये भरलं तर ती दुधाला कमी येते म्हणून आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यानंतर ती लवकर माझ्यावर येत नाही. अशा प्रकारे हा एक पॉईंट असू शकतो. परत सध्या चाऱ्यामध्ये नेपियर हे जास्त प्रमाणात दिलं जात आहे. कित्येक असे गोटे आहेत की ते फक्त नेपियर या हत्ती गवतावरतीच चालतात मित्रांनो. तर जनावरांना पोषक असा चारा मिळाला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये ऊस असो, गवत असो किंवा कडवळ सुका चारा असायला पाहिजे. कारण फक्त नेपेर घालून त्यामध्ये थोड्या गाभण तक्रारी असतात असा प्रत्येकाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर जनावर म्हणजे ते माझ्यावर आल्यापासून त्यांच्या खुराकाकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. त्यांना कंटिन्यू मिनरल मिक्सचर वापरलं पाहिजे. त्या संपूर्ण जर जबाबदाऱ्या आपण नियमितपणे पार पाडल्या तर ते जनावर आपलं माझ्यावर नक्कीच राहणार आहे मित्रांनो. आपल्या गोठ्यामध्ये देखील असे प्रॉब्लेम उद्भवतात, पण एवढे जास्त वेळ नाही. आता आपल्याकडे 11 म्हशी आहेत. 11 म्हशीपैकी 7 म्हशी आपल्या गाभण आहेत मित्रांनो. तर आपलं जर म्हणजे त्यांच्याकडे नियोजन म्हणजे त्यांना जवळ चाऱ्याचं व्यवस्थित नियोजन, त्यांचं खाद्याचं व्यवस्थित नियोजन, तर त्यांना आलेल्या पहिल्या माझापासून किंवा व्यायल्यानंतर त्या म्हशीला तिच्या म्हणजे पिशवीमध्ये जर काही इन्फेक्शन राहिले असेल तर त्याला ते औषध सोडून घेणे. अशा पद्धतीने जे किरकोळ बारीक-सारीक गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. तर ते दुर्लक्ष होता कामा नये मित्रांनो. आणि त्यांना वेळोवेळी मिनरल मिक्सचर हे कंटिन्यू वापरलं पाहिजे. जेणेकरून त्या जनावरांची दुधाची क्षमता, तिची बॉडी मेंटेनन्स आणि गाभण तक्रार आहे ती कमी होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं ते नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा मात्र अजिबात विसरू नका मित्रांनो.